अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या चोरीचा उल्लेख आहे। सुधीर भाऊंनी देव महादेवाचं रूप असलेला महाकाल इथे लावलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या आसपास जमिनी खरेदी करून काय केलं याचा मोठा घोटाळा मध्ये प्रकाशित झाला। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या हिंदू धर्माच्या देवस्थानाच्या जमिनी देखील संकटात आल्या आणि म्हणून जागो तो हिंदू हे म्हणायची पाळी आम्हाला यायला लागली। आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या 4121 एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीत झालेल्या घोटाळ्याचा उल्लेख करणं आता आवश्यक झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, निजामाने दिलं, निजाम शासनाने तुळजाभवानी देवीला 4121 एकर जमीन इनाम दिली होती। कायद्यानुसार या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही, याला कुळ कायदा देखील लागू शकत नाही। असं असताना अध्यक्ष महोदय, महसूल अधिकारी आणि काही नेत्यांच्या संगनमताने हजारो एकर देवीची जमीन लाटण्यात आली। देवस्थानाच्या नावे कागदोपत्री 3397 एकर भूमी असताना प्रत्यक्ष ताबा मात्र 4 मठांमधील खाजगी व्यक्तींकडे आहे। तसंच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तीच्या नावे करण्यात आलेली। कायद्याचे उल्लंघन करून 63 एकर जमिनीपैकी काही जमीन सुरक्षित कुळ दाखवून अनधिकृतपणाने विकण्यात आली। तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत 261 एकर जमीन तब्बल 73 खाजगी व्यक्तींच्या नावे 7/12 नोंदवली। याशिवाय आपशिंगा आणि उफळा या गावामधल्या 158 एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आलेल्या आहेत असं दिसतंय। अध्यक्ष महोदय, आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुलदैवत। छत्रपती शिवाजी महाराज परकीयांच्या विरोधी लढले, निजामशाहीच्या विरोधी लढले, त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने असं ते स्वतः मानायचे। आज जर देवीची जमीन चोरली जात असेल तर माझा प्रश्न, हे सरकार का गप्प आहे हा या सरकारला प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, तुळजाभवानी मातेच्या नावे जमीन दिली निजामांनी आणि लाटली आत्ताच्या ह्या लोकांनी, म्हणजे कुंपणच शेत खातंय। म्हणून हिंदूंनी जागा होण्याची आज खरी गरज आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यभर देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचं मोठं रॅकेट या सरकारच्या काळात तयार झालेलं आहे। विशेषतः बीड आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीचे विविध प्रकरणं मी सभागृहाच्या निदर्शनाला आणली आहेत। त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले, पण कारवाई काही झाली नाही। उलट अशी प्रकरणे उघडकीला आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातीलच मौजे चिंचेपूर तालुका आष्टी येथील मशीद व ईदगाह इनाम जमीन 2018 मध्ये एका बनावट खालसा आदेशान्वये बेकायदेशीरपणाने लाटण्यात आली। जी जमीन खिदमत मास सेवेसाठी असायला हवी होती, ती केवळ कागदोपत्री मदत मास दाखवून तिची बेकायदेशीर हस्तांतरितची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। एवढंच नाही तर जामखेड अहिल्यानगर जिल्हा शहरालगत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या इनाम जमिनीचे अकृषिक येणे करून भूमाफियांनी प्लॉटिंगही पाडले आणि त्याची कोट्यावधी रुपयाची विक्री देखील केली। अध्यक्ष महोदय, आष्टी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय। शासनाने SIT नेमली, त्या चौकशीतही मोठा गैरप्रकार उघडकीला आला। तब्बल 95 बनावट खालसा आदेशांचे प्रकरण तपासात निष्पन्न झाले। देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे इतके मोठे संघटित रॅकेट चालू असताना या प्रकरणाची पुनर्निरीक्षण रिव्हिजन कारवाई अद्यापही विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रलंबित आहे, कामच नाही। 3 अधिवेशनापूर्वी मी हा विषय मांडला, त्यावेळी त्याची
पुनरीक्षण करण्याचे आदेश झाले, पण अजून त्याच्यावर काही कारवाई नाही. कहर काय तर जिल्हाधिकारी बीड यांनी पाठवलेल्या पुनरीक्षण यादीतून मौजे चिंचेपूर येथील मशीद आणि दर्गाचं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आलं. हा कोणाचा राजकीय दबाव आहे का? हे नाव कोणी आणि का वगळले याचा सरकारने शोध घ्यायला नको? कारण शेकडो कोटी रुपयाची ती प्रॉपर्टी आहे. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी सभागृहात मान्य केलंय की हिंदू देवस्थान आणि वक्फच्या इनाम जमीन घोटाळा प्रकरणात एक अत्यंत सक्रिय रॅकेट कार्यरत आहे. पण अध्यक्ष महोदय, खरी बाब आज अशी आहे की हे मूळ गुन्हेगार उजळ माथ्यानं आता महाराष्ट्रात फिरत आहेत. अध्यक्ष, म्हणजे माझी मागणी आहे, या प्रकरणातल्या सूत्रधाराला तात्काळ अटक करा. विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या पुनरीक्षण कारवाई निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून त्या जमिनी मूळ देवस्थान संस्थेकडे ताबडतोब वर्ग करा. ज्या अधिकाऱ्यांनी यात जाणीवपूर्वक चिंचपूर येथील जमिनीचं प्रकरण वगळलं आणि भूमाफियांना मदत केली त्यांच्यावर कडक फौजदारीची कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, असंच प्रकरण आमच्या जिल्ह्यात आहे. मौजे विटा येथील म्हसोबा सिद्धदेव, रेवण सिद्धदेव, त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव या देवस्थानांच्या कोट्यावधी रुपयाच्या इनाम वर्ग 3च्या जमिनी हडप करून विकण्यात आलेल्या आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या या देवस्थान ट्रस्टच्या वर्ग 3च्या जमिनी नियमबाह्य पद्धतीने वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा डाव आहे रचून तत्कालीन राज्यमंत्री महसूल मंत्री यांनी अधिकारात नसताना संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय डावलून एकतर्फी सुनावणी घेऊन या जमिनीवरील देवस्थानचा वर्ग 3चा शेरा बेकायदेशीरपणे कमी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. रेकॉर्डला आहे. वास्तविक पाहता देवस्थान इनाम 3ची जमीन कधीही खालसा होत नाही. तरी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर विहित पद्धतीने खालसा न करता शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून या जमिनी लाटण्यात आल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या सगळ्या जमिनी मौल्यवान जागा विटा आसपास शहरात, मोठ्या शहराच्या आसपास आहेत आणि इथं खरेदी विक्रीचे व्यवहार कोट्यावधी रुपयाची रोख उलाढाल केलेली आहे. उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणात अत्यंत गंभीर मुद्द्यांची दखल घेऊन अप्पर मुख्य सचिव महसूल यांना चौकशी व राज्य शासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या देवस्थान जमिनीचे झालेले सर्व बेकायदेशीर खरेदी दस्त आणि व्यवहार तात्काळ रद्द करून या जमिनी पुन्हा मूळ देवस्थानच्या नावावर वर्ग केल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल सचिवांनी यात लक्ष देऊन 1 महिन्याच्या आत अंतिम अहवाल सादर करावा असं सांगितलंय. अजून काही कारवाई झालेली नाही. न्यायालयालाही मानायचं नाही असा निर्णय सरकारी अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसतोय. देवस्थानच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्या या भूमाफियांना अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. कारवाईतून दाखवून द्यावं हिंदू आणि हिंदू देवस्थान आमच्या हिंदू देवस्थान आमच्या सरकारच्या काळात ज्याप्रमाणे सुरक्षित होत्या त्याचप्रमाणे तुमच्या काळात देखील सुरक्षित आहेत हे दाखवण्याची संधी बावनकुळे साहेब तुम्हाला आता आलेली आहे. आणि देवस्थान जमिनी हडप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून जो कायदा करायचा प्रयत्न करीत आहे, आता नवीन कायदा करायला लागलाय, त्याच्यात हेच आहे, ह्या सगळ्यांना सेफ करण्याचं काम चालू होणार आहे. ते उलट असा कायदा आणावा की देवस्थानच्या ज्या जमिनी हडप केल्या आहेत त्या देवस्थानांना लगेच परत कराव्यात. त्यासंबंधी सर्व खरेदी खत व्यवहार रद्द करण्यात यावेत आणि असे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. असा कायदा आणल्यास आम्ही देखील त्याचं स्वागत करू आणि बावनकुळे साहेबांना तिथे बसण्याची शिफारस आग्रहानं जनतेमध्ये देखील आम्ही करू. माझी मागणी याची आहे अध्यक्ष महोदय, राज्यात देवस्थान इनाम जमिनी किती आहेत आणि त्यापैकी किती जमिनी देवस्थानांच्या ताब्यात आहेत याची देखील माहिती सभागृहाला अधिवेशन संपेपर्यंत कधी आपल्या सोयीनं दिली तर चालेल. पण याच्या आधीचे जे बोललोय त्याचं मी तुम्हाला सादर करतो, तुम्ही त्याची माहिती घेऊन त्याच्यावर उत्तर दिलं तर जास्त बरं होईल. अध्यक्ष महोदय, महसूल मंत्री आलेत म्हणून हा एक मुद्दा सांगतो.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यावरण दृष्ट्या सेन्सिटिव्ह आहे. आता या जिल्ह्याला सद्यस्थितीत भूमाफियांनी कसे वेढले आहे त्याची 2-3 उदाहरणं अध्यक्ष महोदय सांगतो. राजे 1-2 मिनिटं एवढा मुद्दा वाचल्यानंतर सुरू कर. महोदय, गोवा राज्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ झालंय, त्यामुळं दोडामार्ग तालुक्यात जमिनी सोन्याच्या भावाने विकल्या जात आहेत. पण हे खरेदी करणारे कोण आहेत ह्याचा साहेब अभ्यास करा. हे सगळे परराज्यातले आहेत, बडे उद्योगपती आहेत, धनदांडगे आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलाने किंवा फसवणूक करून लाटायचं काम चालू झालेलं आहे. आणि दुर्दैवाने परप्रांतीयांना आर्थिक बळ देण्यासाठी स्थानिक जिल्हा बँक पुढे आता सरसावलेली आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांना मात्र त्या बँकेत कर्जासाठी हेलपाटे घालावे लागतात. दोडा मार्गात एक उदाहरण सांगतो. सासोली नावाच्या गावात सर्वे नंबर 157, 199, 200, 198, 201, 203, 167, 170 या सामायिक आणि अविभाज्य जमिनीवर बाहेरील राज्यातील काही व्यक्तींनी नावं काय, विजय कुमार गुप्ता, रीता गुप्ता, विकास गुप्ता, अंजली गुप्ता, यश जैन, हर्षती सुंदरीयाल, सरल जैन, हे सगळे शेती आमची आहे असं दाखवून त्यांनी ह्या जमिनी खरेदी केल्या. स्थानिक प्रशासनाला आधार हाताला धरलं. बेकायदेशीरप्रमाणे अकृषिक सनदा यांनी लाटल्यात. अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांनी जर चौकशी केली तर लक्षात येईल या कोणाची. आणि ह्या सामायिक जमिनीमध्ये अध्यक्ष महोदय सहहिस्सेदार 200 आहेत. बावनकुळे साहेब, 200 जणांची कुणाची संमती नाही. यांची संमती न घेता खातेदारांची नावे 7/12 दाखल नसताना बेकायदेशीरपणे अनेक आदेश देण्यात आले. अध्यक्ष महोदय, सासोलीचे बनावट दाखले आणि ना हरकत प्रमाणपत्र तयार करून महसूल विभागाची देखील फसवणूक करण्यात आलेली आहे. 1966चा जो अधिनियम आहे महसूल विभागाचा त्याचं सगळं उल्लंघन करून कनिष्ठ पातळीवर चुकीच्या पद्धतीनं या सनदा मंजूर करण्यात आल्या. या सगळ्या तक्रारी करून देखील आजतागायत कोणती कारवाई मंत्री महोदय झालेली नाही. बेकायदेशीरपणे सानंदाच्या आधारे सासोली आणि संदांच्या आधारे सासोली आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिराती करून देशभरातील गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले जात आहेत. मूळ जमीन मालक असलेल्या गरीब कोकणी माणसाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात आहे. दोडामार्ग तालुका हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. हे परप्रांतीय धनदांडगे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून तेथे प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोड करतायत. माझी मागणी आहे की या बेकायदेशीर अकृषिक संधा तात्काळ रद्द करण्यात याव्यात. बनावट कागदपत्रे आणि ग्रामपंचायतीचे खोटे दाखले सादर करणाऱ्या परप्रांतीय भूमाफियांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, फौजदारी कारवाई करावी आणि ज्या महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालून गैरवापर करायला पाठबळ दिलं त्यांना तात्काळ निलंबित करण्याचं काम करावं. आता निलंबित कुणाला करणार? एकानं सगळा गफला केला आणि त्याने रिटायरमेंटच घेतलेली आहे. तो तलाठी निवृत्तच झालाय. त्याला माहिती होतं की हे काहीतरी वर येईल, त्यामुळे त्याने बिचाऱ्यांनी निवृत्ती घेतली असं मी ऐकलं. आपण खात्री करा. पण अध्यक्ष महोदय, या बाहेरील परप्रांतीय जमीन खरेदीदारांना जमीन खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कर्ज दिले आहे. या दिलेल्या संशयास्पद सगळंच प्रकरण याचा आपण खुलासा करा. आणि दुसरं म्हणजे बेकायदेशीरपणे दोडा मार्गात रात्रीच्या वेळी JCB आणि पोकलेन यासारख्या अवघड यंत्रसामुग्रीचा वापर करून डोंगरच्या डोंगर पोखरायचं काम चालू आहे. शेकडो डंपर कोणत्याही वैध परवानगीशिवाय खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करतायत. धक्कादायक बाब म्हणजे